MST CET 2024-25चा PCB आणि PCM ग्रुपचा रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट कसा चेक करायचा, तर सर्वप्रथम आपल्याला CET सेलच्या साईटला यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईटवर आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं असं ऑप्शन दिलं आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जो ID आहे म्हणजे ईमेल ID आणि पासवर्ड तो टाकून आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। हा ID आणि पासवर्ड टाकून आपण आपली हॉल तिकीट काढली होती, तोच ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला आता लॉग इन करायचं आहे। तर इथे तुमची ईमेल ID टाका आणि तो पासवर्ड सेट केला होता तुम्ही CETचे फॉर्म भरण्यासाठी, तो पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा। साइन इनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार अशा प्रकारचे तुम्हाला सर्व ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये सर्व रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट अशा प्रकारे ऑप्शन दिलेला आहे। तर याच्यामध्ये एक ऑप्शन दिला आहे स्कोअर कार्डचं, 6 नंबरचं ऑप्शन आहे। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आणि स्कोअर कार्डमध्ये तुमचा रिझल्ट उपलब्ध करून दिलेला असेल। तर स्कोअर कार्डमध्ये तुम्हाला तुमचे जे रिझल्ट आहे आणि स्कोअर कार्डच्या ज्या प्रिंट आहे ह्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर सर्वांना लॉग इनमध्ये जाऊनच रिझल्ट चेक करायचे आहे। तर रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही या प्रोसेसनी रिझल्ट चेक करू शकता। जर कोणाचा रिझल्ट दिसला नाही तर कमेंट्स करा किंवा टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, तुम्हाला त्याबद्दलचे सोल्युशन दिले जाईल। तर रिझल्ट लागल्यानंतर या प्रोसेसनी तुम्ही रिझल्ट चेक करा व CET बद्दल ज्याही पुढील अपडेट येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।